तर नमस्कार मंडळी, ट्रेड नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आता जो आपला टॉपिक आहे तो आहे चार्टवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे काम करतात. त्यात आपला पहिला पॉईंट राहणार आहे मित्रांनो, चार्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे. ठीक आहे. दुसरा पॉईंट आपला राहणार आहे मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कोणते. आणि तिसरा पॉईंट आपला राहणार आहे सपोर्टवरती कशा प्रकारचे ट्रॅपिंग होते. ठीक आहे. तर आपला चौथा पॉईंट राहणार आहे रेजिस्टन्सवरती कशा प्रकारची ट्रॅपिंग होते. तर या सर्व गोष्टी आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे. यात जे नॉलेज तुम्हाला भेटणार आहे ते खूप प्युअर आणि एकदम फिल्टर नॉलेज भेटणार आहे. कसलाही तुमचा यात वेळ वाया जाणार नाही आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तरच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करू. बघा मित्रांनो, हा तुमच्या पुढे एक ब्लँक चार्ट आहे. ह्या चार्टवरती ना सपोर्ट आहे ना रेजिस्टन्स आहे. तर हा जो चार्ट झालेला आहे समजा एखाद्या मागच्या दिवशीचा, त्याचा मी स्क्रीनशॉट घेतला आहे. आता यावरती मी तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करण्याचं शिकवतो आहे. पहिला जो पॉईंट आहे आपला. ठीक आहे. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ कसे करायचे. आता भलतेच काही काय करतात रिटेलर वगैरे, जिथं असं मार्केट डाऊन साईडला माउंटअप केलं असले का तिथे एक रेजिस्टन्स लावतात. परत अगेन एखाद्या लेवलवरतून इथपर्यंत आहेत, परत तिथे एक रेजिस्टन्स, हा एक सपोर्ट, परत एक खालच्या साईडचा सपोर्ट, म्हणजे असे मल्टिपल ड्रॉईंग करून ठेवतात. आणि त्याने काय होतं, त्यांचं कन्फ्युजन होतं. मग बाय कुठे करा, टार्गेट कोणतं ठेवा, सेल कुठं करा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ते करायला जाताना कन्फ्युजन वाढून जातं की मल्टिपल असे लेवल असतात. त्यात त्यांचं कन्फ्युजन वाढल्यानंतर ट्रेड पण घेता येत नाही आणि घेतल्यावर फासल्यावर परत त्यांना एक्झिट कसं करा ते पण सुचत नाही. तर आपण मेन जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत ते ड्रॉ कसे करायचे बघा. सर्वात पहिले जो मार्केटचा हायर आहे असतो. आता आपण आज ट्रेड करणार आहेत समजा. ठीक आहे. आणि हे कालचं मार्केट आहे समजा. काल मार्केट इथं क्लोज झालं आहे, इथं ओपन झालं होतं, इथं ओपन झालं आहे, इथं दिवसभर चाललं आहे आणि इथं क्लोज झालं आहे. तर मग आता आपण याच्यात रेजिस्टन्स आणि सपोर्ट कसे काढायचे बघा. जो हायर आहे ना मार्केटचा कालच्या दिवशीचा, तो आपण ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे. तो आपला काय झाला, रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि जो लोअर लो आहे आपला कालच्या दिवशीचा, म्हणजे मार्केट इथं ओपन झाले, इथं हा लो मारला, म्हणजे कसंही चाललं आहे मार्केटला, परंतु जो सर्वात लोअर लो मारत असतो ना मार्केट मागच्या दिवशीचा, तो आपला सपोर्ट झाला. ठीक आहे. आणि एक लेवल असते समजा आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स, ती झाली क्लोजिंग प्राईस. म्हणजे कसं आहे, मार्केट जर क्लोजिंग प्राईसच्या वरती ओपन झाले तर मग हा सपोर्ट तयार झाला. किंवा जर मार्केट डाऊन साईडला क्लोजिंग प्राईसच्या ओपन झाले दुसऱ्या दिवशी, तर हा आपला रेजिस्टन्स होतो. म्हणजे ही एक लेवल झाली आपली सपोर्ट रेजिस्टन्स, म्हणजे ही कॉमन पकडू आपण. ठीक आहे. आता मार्केटमध्ये कसं आहे, एखादी लेवल आहे समजा, मार्केट याच्यावरती गेलं नंतर हा सपोर्ट होतो, किंवा मार्केट याच्या खाली असतं तर मग हा रेजिस्टन्स असतो. तसंच ही क्लोजिंग प्राईस जी आहे याच्या जर मार्केट वरती असलं तर हा सपोर्ट झाला, आणि क्लोजिंग प्राईसच्या खाली जर असलं मार्केटच्या वर, हा यांचा रेजिस्टन्स झाला. ठीक आहे. एवढं समजलं. आणि हा एक लास्टचा पुलबॅक. लास्टचा पुलबॅक म्हणजे कसं, मार्केट आता ओपन झाले, ठीक आहे, चाललं दिवसभर आणि एकदम क्लोजिंग दिली इथं. तर मग लास्ट पुलबॅक कोणता, म्हणजे जिथून मार्केट क्लोज झाली त्याच्या अगोदर मार्केटने जिथून टर्न घेतला आहे तो टर्न कोणता, हा. तर हा झाला लास्ट पुलबॅक याला म्हणायचं. ठीक आहे. मग मार्केट कसंही चालू शकतं, अपसाईड मोमेंट दिला, परत डाऊन साईड दिला आणि इथं क्लोज झाला, तर मग हा लास्ट पुलबॅक झाला. कारण मार्केटने लास्ट पुलबॅक घेऊन इथं क्लोजिंग दिली. मग हा आपला सपोर्ट वगैरे झाला. आणि याला कशात बघायचं, 5 मिनिटात बघायचं, किंवा 3 मिनिटात, किंवा 10 मिनिटात. म्हणजे ह्या 3 टाईम फ्रेममध्ये जो लास्ट पुलबॅक घेतला आहे तिथं पोझिशन वगैरे असतात इनसायडर लोकांच्या किंवा मोठ्या प्रोफेशनल लोकांच्या. तर मग तो लास्ट पुलबॅक आपल्यासाठी एकदम चांगला असतो, म्हणजे एकदम कामाचा असतो, टी लेवल. ठीक आहे. म्हणजे ह्या 4 लेवल झाल्या आपल्या कोणकोणत्या. एक हाय झाली, ठीक आहे, मार्केटची कालच्या दिवशीची. एक लोअर लो झाला, एक क्लोजिंग प्राईसचा झाला, आणि एक लास्ट पुलबॅक झाला. म्हणजे हा इथून मार्केट अपसाईड जाईल आणि इथं क्लोजिंग देईल, मग हा लास्ट पुलबॅक. ठीक आहे. हे 4 लेवल. आता ह्या 4 लेवल मी ड्रॉ केले आहे आणि त्या कशा पद्धतीने दिसत आहेत ते तुम्हाला पुढे दाखवतो. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपण एक रेजिस्टन्स लेवलला एकदम मार्क केला आहे. हा आपला रेजिस्टन्स लेवल झाली जी टॉप ऑन टॉपची. हा ग्रीन लाईन तुम्हाला दिसत आहे इथं, ही ग्रीन लाईन आपल्या सपोर्ट झाली. ठीक आहे. हा लास्ट पुलबॅक आपला जो ऑरेंज कलरचा आहे. ठीक आहे. आणि ही जी येलो लाईन आहे ही आपली क्लोजिंग प्राईसची आहे. ह्या 4 लाईन आपल्याला ड्रॉ करायच्या आहे ज्या मार्केटमध्ये मेन कंपोनंट्सचं, म्हणजे ह्या मेन काम करतात जे मार्केटच्या नेक्स्ट डेसाठी. आणि यातला आपला दुसरा पॉईंट जो होता तो होता की मार्केटमध्ये जे स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे, म्हणजे मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स, ती कोणकोणती. तर मार्केटमधल्या एक जो हाय असतो सर्वात टॉप अँड टॉपचा, मार्केट कुठेही क्लोज होऊ द्या, परंतु ज्या टॉपहून मार्केट डाऊन साईडला येते, म्हणजे जो टॉप होता सर्वात जास्त, तो आपला हा आहे. म्हणून हा आपला झाला स्ट्रॉंग रेजिस्टन्स. ठीक आहे.
म्हणजे मेजर रेजिस्टन्स, तिथून मार्केट जर समजा एखाद्या वेळेस मार्केट अपसाईड गेलं तिथून सेलर येऊ शकतात, असं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण समजू शकतो. तसंच डाऊन साईडच्या लेवलला म्हणजे एखाद्या सपोर्ट लेवलला इथून स्ट्रॉंग बाईंग आली आहे, म्हणजे इथून ही जी बाईंग आली आहे लोअर लोला, तर इथून स्ट्रॉंग सपोर्ट आपण याला म्हणू शकतो, म्हणजे मेजर सपोर्ट. ठीक आहे. तर आपण सपोर्टमध्ये कसं बघू शकतो, जर जी लेवल लोअर लो मारली आहे मार्केटने, जी ग्रीन लाईन आहे आपली, ही जी ग्रीन लाईन आहे हा आपला मेजर सपोर्ट झाला आहे. मेजर रेजिस्टन्स कोणता, जो टॉप अँड टॉपचा आहे, आणि मेजर सपोर्ट कोणता, जो लोअर लोचा आहे. या दोन लेवल आपल्या स्ट्रॉंग आहे, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आणि तिसरा जो पॉईंट होता आपला तो आहे की सपोर्टवरती मार्केट कशा प्रकारचे ट्रॅपिंग होती. आता ही जी लास्ट पुलबॅकची आपली ऑरेंज कलरची आहे, ही एक लेवल झाली आणि ही क्लोजिंग प्राईसची चौथी लेवल झाली. तर ह्या 4 लेवल आपल्याला ड्रॉ करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी किंवा मार्केटचे जे सिनियर आहेत ते समजून घेण्यासाठी सोपं जाईल. आता आपला तिसरा पॉईंट कोणता होता की सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती कशा प्रकारे ट्रॅपिंग होते, ते आपण पुढच्या डायग्राममध्ये समजून घेऊ. बघा हे आपण लाईन्स वगैरे ड्रॉ करून ठेवल्या होत्या पहिलेच. तर हा जो समजा रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग आणि हा सपोर्ट आहे. ठीक आहे. आता मार्केट कुठेही ओपन होऊ शकतं. आपण समजा आता मार्केट लोअर लोला ओपन झाले, इथून अप साईडला मोमेंटम केले. आता मी तुम्हाला सांगितलं होतं क्लोजिंग प्राईसची एक, जर कधी मार्केट डाऊन साईडला ओपन झालं तर हा रेजिस्टन्स तयार होतो, किंवा वरती ओपन झालं तर हा सपोर्ट तयार होतो. तर आता हा सध्याचा रेजिस्टन्स आहे. मार्केट इथून डाऊन साईडला येतील. आता इथून अप साईड गेलं आहे आणि डाऊन साईडला मूव्ह केलं, म्हणजे इथं फर्स्ट मूव्ह झाला. ठीक आहे. समजलं तुम्हाला. फर्स्ट मूव्हमध्ये काय सांगितलं मी, कधीही ट्रॅपिंग होती, हा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल जर बघितलं तुम्ही तर. इथून डाऊन साईडला मोमेंटम आल्यानंतर काय होतं, जे बायर्स होते त्यांची इथं SL हिट झाली. ठीक आहे. असं मार्केट आल्यानंतर SL हिट झाल्यानंतर इथं काय झालं, आणखी जे सेलर होते की मार्केटचं मॉर्निंग जो स्टार्ट पॉईंट होता तो ब्रेक झाले. आता इथं आपण सेल करू, कारण सेलर अटॅक करत आहे. जसं सेलर अटॅक करत आहे म्हणून इथं रिटेलर्स लोक सेल करायला जातील. तिथं हा मेजर लेवल जो सपोर्ट आहे तिथं बाईंगला सुरू होईल. इथं खरेदी कोण करेल, इनसायडर लोक. जर इथं इनसायडर लोकांनी खरेदी केलं तर स्पीडली ते काय करतील, अपसाईड मोमेंटम घेतील आणि हा ब्रेक करतील. हा ब्रेक झाल्यानंतर जे यांनी इथून सेल केलेलं आहे या लोकांनी, यांचे SL हिट होऊन जातील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मार्केट अपसाईड मोमेंटम केल्यानंतर काय होईल, समजा इथून अपसाईड गेलं, इथून लोअर साईड मारला, यांचे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर अपसाईड मोमेंटम केला इनसायडर लोकांनी मेजर सपोर्टवरती. आता परत काय करतं, मार्केटला हा जो क्लोजिंग प्राईस होता हा सपोर्ट झाला. ठीक आहे. आता मार्केट काय करेन, अपसाईड होऊन आता ह्या रेजिस्टन्सहून परत डाऊन साईडला येईल. ठीक आहे. डाऊन साईडला आला का, हा जो ही जे कधी कधी काय करतं मार्केट, अपसाईड मोमेंटम करून डाऊन साईडला का ह्या लेवलवरती नाही येत, एक मिड साईजहूनच अपसाईड मोमेंटम करतं. म्हणजे एखाद्या, आता ही समजा ही एवढी जागा पडलेली मार्केटची, आता मार्केट इथून जातं ह्या रेजिस्टन्सहून डाऊन साईडला आणि इथून अपसाईड मोमेंटम करतं, ह्या लेवलपर्यंत येत नाही. मग ते काय करतात लोक, याला सपोर्ट समजतात, इथं बाय करतात. तसं इथं मार्केटचा सिनेरिओ झाला. समजा अपसाईड मोमेंटम केलं की इथं बायर्स लोक अटॅक करतात. आता अटॅक केल्यानंतर काय होतं, मार्केटने फर्स्ट मूव्ह परत फेक केला, परत डाऊन साईडला मोमेंटम करेल. डाऊन साईडला मोमेंटम परत ती सायकोलॉजी ब्रेकआउटची, इथं ब्रेक झाल्यावर सेल करतील लोक आणि इथं इनसायडर लोक खरेदी करतील. देन मार्केट ह्या सपोर्टला स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून अपसाईड मोमेंटम करतील. अशा पद्धतीनं सपोर्टचं जे हे असतं ट्रॅपिंग ती होत असते सपोर्टवरती, की लोक सपोर्ट म्हणून बाय तर करतात, परंतु जो दुसरा मूव्ह येतो त्यात त्यांचा SL हिट होतो आणि मार्केट मेजर सपोर्टवरती बाईंग होते इनसायडर लोकांची आणि अपसाईड मोमेंटम. तसं रेजिस्टन्सवरती पण उलटं तसंच प्रकारचं, म्हणजे जसं सपोर्टवरती होतं तसं रेजिस्टन्स. समजा मार्केटने अपसाईड समजा ओपन झालं आहे कुठंही आणि एक लेवलवरतून अपसाईड मोमेंटमपासून, म्हणजे एखाद्या लेवलपासून डाऊन साईड मोमेंटम केला, देन त्या लेवलला ब्रेक केल्यानंतर हा जो मेजर रेजिस्टन्स आहे ह्या लेवलवरती आलं. आता हा लेवल रेजिस्टन्स नाही, समजा हा कच्चा रेजिस्टन्स, देन त्याला ब्रेक केल्यानंतर हा जो मेजर रेजिस्टन्स होता इथं इनसाइडर लोकांनी सेलिंग सुरुवात केली. इथं सुरुवात केल्यानंतर हे जे सेलर होते किंवा हे जे बायर होते ते हा जो मूव्ह होईल यात हे दोघं ट्रॅप होईल. तर अशा पद्धतीनं रेजिस्टन्स लेवलला ट्रॅपिंग होत असते. आता समजा मार्केट डाऊन साईडहून अप साईडला मोमेंटम करते. आता हा त्यांना कोणता आपला समजा हा जो क्लोजिंग प्राईसचा जी लेवल आहे ती एकदम स्पीडली ब्रेक केली आणि अप साईड मोमेंटम करते. देन त्याला हा लास्ट पुलबॅकवरती एक डाऊन साईडला एक मोमेंटम आला. तर आता याच्यात 2-3 गोष्टी बघावं लागतं की डिमांड सप्लाय येते का, ते पण व्हिडिओ मी टाकला आहे, तो तुम्ही बघू शकता. डिमांड जर जास्त आली आणि सप्लाय कमी आली तर मग ह्या सपोर्टवरतून परत
बायर्स लोक अटॅक करतात. का तर सप्लाय कमी आली आणि मग डिमांड येते. डिमांड आल्यानंतर मग इथं तेच ऑपरेशन ब्रेकआउटला बाय करायचं नाही. ते ट्रॅपिंग झाल्यानंतर परत मग डाऊन साईड मोमेंटम. पण शक्यतो मार्केट अपसाईड मोमेंटम त्याच ठिकाणी करतं ज्या ठिकाणी मेजर लेवल असते. लेवलवरती मार्केटने सगळ्याला ट्रॅप केल्यानंतर एखादा मोमेंटम वेगळ्या साईडचा करत असतं. तर हे सर्व लॉजिकल गोष्टी आहे. याचा काही मोठा एवढा असा ब्रॉड टॉपिक नव्हता याच्यावर. हे फक्त सिंपल लॉजिक आहे सपोर्टवरती कशी ट्रॅपिंग होते. आता तुम्ही बघितलं असेल ना, मार्केट अपसाईड जातं आहे, एखाद्या रेजिस्टन्स लेवलच्या आसपासून मार्केट डाऊन साईड मूव्ह करते. तिथं सेलिंग झाली की लगेच दुसरा मूव्ह अपसाईड करतं, ह्याचा हाय ब्रेक करतं आणि मेजर जे रेजिस्टन्स होतं तिथून डाऊन साईड मोमेंटम करतात. म्हणजे जिथं इनसायडर किंवा जे प्रोफेशनल म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते लोक सेलिंग करतील आणि त्यांचं प्रॉफिट होईल आणि रिटेलर्स इथं ट्रॅप होईल. तर ह्या सर्व गोष्टी अशा बारकाईनं तुम्ही काय करा, फक्त हायर हाय कोणता जो मार्केटचा मागच्या दिवसाचा हायर हाय आहे आणि मागच्या दिवशीचा लोअर लो आहे आणि एक क्लोजिंग प्राईस आणि एक लास्ट पुलबॅक, या 2-3 गोष्टी. आता कधी लास्ट पुलबॅक लो पण असू शकतो, मग ती डबल एक कॅन्डल म्हणजे डबल एक लाईन लावायची गरज नाही. ठीक आहे. आता हा लोअर लो झाला आहे आणि इथंच क्लोज झाली, मग लोअर लो आता हा एक लो होता त्याच्यापेक्षा हा लो झाला, मग इथं लास्ट पुलबॅकवाली बी लाईन झाली आणि एक कोणती लोअर लोची पण लाईन झाली, म्हणजे दोन्ही लाईन सोबतच झाल्या. ठीक आहे. मग अशा पद्धतीचं पण असू शकते एका दिवशी. नाही तर तुम्ही म्हणशाल आता लास्ट पुलबॅक तर कोणता काही समजा नाही. कधी मार्केट अपसाईड मोमेंटम करतं, कधी एक वन वेमध्ये ओपन करतं, म्हणजे वन वेमध्ये मोमेंटम करतात. तर त्यात या सर्व सिच्युएशन ॲडजस्ट करावं लागतात आणि शक्यतो आहे ना या लाईन्स लावल्यानंतर मार्केट कशा पद्धतीनं इथं काम करतं ते बघायचं फक्त. काही व्हिडिओ मोठा करण्याचा काही फायदा नाही. जर तुम्हाला काही नॉलेज भेटलं असेल तरच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. म्हणजे याचे काही चार्जेस वगैरे नाही आहे तुम्हाला. तुम्ही केव्हाही येऊन बघू शकता. बघितल्यानंतर फक्त प्रॅक्टिस करा चार्टवरती की मार्केटचे हे 4 लाईन्स लावून घ्यायचे, लास्ट पुलबॅक, क्लोजिंग प्राईस आणि लोअर लो. ठीक आहे. या 4 लाईनमध्ये दुसऱ्या दिवशी मार्केटने काय गोष्ट केली. समजा आज 1 तारीख आहे तर 1 तारखेचे ह्या लेवल काढून ठेवायच्या आणि 2 तारखेला कशा पद्धतीने मार्केट चाललेले हे सर्व बघायचं. मग त्याने तुम्हाला कसं आहे एक्सपिरियन्स पण कळेल की खरंच या गोष्टी अशा रिपीटेडली होत्या किंवा ट्रॅपिंग कशा पद्धतीने होते. आता काही ना मार्केटमध्ये सायकोलॉजिकल कामं असतात. आता समजा मी आज तुम्हाला शिकवतो आहे, काही दिवसांना काय होईल की ही सायकोलॉजी वेगळी होऊन जाईल. म्हणजे आता तुम्ही जर रेग्युलर याच्यात काम करत असता तर तुम्ही लगेच नाही यार तेव्हा असं होत होतं, आता थोडं डिफरंट होते. म्हणजे ही सायकोलॉजी चेंज होत असते. असं नाही. मग आता भरपूर अशी यूट्यूबचे व्हिडिओज आहे किंवा बाहेर अदर प्लॅटफॉर्मवरती गुगलवरती असे नॉर्मल चार्ट वगैरे आहे, पण ते त्या वेळेला तशी चालायची. परंतु आता थोडं डिफरंट सायकोलॉजी चेंज होती. तसेही भरपूर दिवस असे चालत असतं मार्केट. ते सायकोलॉजी चेंज झाल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट होतं. तर तेच एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्ही हा टॉपिक वगैरे आता बघितल्यानंतर अनुभवा काय तर चार्टवरती कशा प्रकारचे चालत असतात. या लाईन्स वगैरे लावा आणि प्रॅक्टिस करा. धन्यवाद.